तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या मित्रांना माझ्यासोबत स्कॅम केलेला आहे. त्यांना माहित नाही भाजी काय वरी डाब्याला, त्यांना ते माहित नाही भाजी त्यांना काय. म्हणजे आता खूप सध्या अवघड काम झालेलं आहे. मित्रांनो, तुम्ही सध्या पाहू शकता की सध्या आमची कॉलेजची दुपारची इंटरव्हल झालेली आहे आणि आम्ही आमच्या कॉलेजच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये इंटरव्हल मध्ये जेवण करण्यासाठी इकडे मस्त मैदानामध्ये. आता आपण पाहू की आपल्याला जेवायला काय काय. यश, भाजी काय आहे तुमची? भाजी काय? मेथीची भाजी. यशची मेथीची आहे. शुभम आजच गावाकडून आलेला आहे. शुभमची काय भाजी आज? पापडाची चटणी, पापडाचा ठेसा. आणि शेळके सर तुमचं काय? गोबीची भाजी. कोबीची भाजी. आणि आता ह्या तिघाचं पण आता मी मिक्स करून खाणार आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. मित्रांनो, आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मला अशीच माहिती भेटली की आमचे स्वराज इंडस्ट्रीज ऑफ जालनाचे मालक यश लोंढे यांना आता स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी आम्ही आमच्या कॅम्पसमधील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आलेलो आहे. स्वराज इंडस्ट्रीज ऑफ जालनाचे मालक यश लोंढे. आणि त्यांना माहित नाही भाजी काय वरी डाब्याला, त्यांना ते माहित नाही भाजी काय. त्यांच्या डब्यात भाजी काय होती ते पण सुधरत नव्हतं. ते म्हणते शेपूची होती का मेथीची होती काय समजतच नव्हतं. म्हणते आम्हाला मेथी आणि पालक मधलं कॉम्बिनेशन माहित नाही त्याच्यामुळे. Few moments later. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे आता खूप सध्या अवघड काम झालेलं आहे. आम्ही इकडे स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला आलो होतो, पण माझ्या नंतर लक्षात आलं की आम्ही तिथे जेवण करण्यासाठी बसलो होतो आणि तिथे मी माझा गॉगल काढून ठेवलेला होता आणि तो गॉगल तिथंच विसरलाय. आता तिथं ठेवलेला आहे मी गॉगल. फायनली मला माझा गॉगल भेटलेला आहे. गॉगलला सांभाळणं पण एक टास्कच आहे. गाईज, तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्या मित्रांना माझ्यासोबत स्कॅम केलेला आहे. काय झालं माहिती का, मी माझा गॉगल तिकडे घ्यायला गेलो होतो. मला वाटलं इकडे स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहेत आणि मी त्या रूम मध्ये गेलो त्यांना पाहण्यासाठी. त्यांनी आता माझ्यासोबत स्कॅम केलेला आहे. त्याचा मला कॉल आला की कुणाल, मी आता आंब्याच्या झाडाखाली गेलेलो आहे. कैसे कैसे लोक रहते या. जेवणार सर? हो.